नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। त्यानिमित्ताने मी तुमच्यासाठी खास 3 महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थांची रेसिपी घेऊन आली आहे। सगळ्यात आधी आपण बघणार आहोत गुढीपाडव्याला बनवला जाणारा कडू आणि गोड प्रसाद कसा बनवायचा। त्यानंतर आपण बनवणार आहोत गोडाची डाळ। सगळ्यात शेवटची आणि गोड रेसिपी आपण बघणार आहोत गव्हाच्या खिरीची रेसिपी। चला तर मग सुरू करूया। सगळ्यात आधी आपण गुढीपाडव्याला बनवला जाणारा कडू गोड प्रसाद बनवणार आहोत। त्यासाठी मी ते 8-10 कडुलिंबाचे पाने नीट धुवून त्याला बारीक चिरून घेतला आहे। त्यामध्ये 1 मोठा चमचा बारीक चिरलेला गूळ टाकायचा आहे। अर्धा चमचा आपण चिंचेचा पल्प टाकणार आहोत। पाव चमचा काळी मिरी पावडर टाकणार आहोत आणि पाव चमचा जिरे पावडर टाकून किंचित मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं नीट मिक्स करून घ्यायचं आहे। नवीन वर्ष पण गोड, कडू, आंबट अशा वेगवेगळ्या चवींनी बहरलेलं असणार आहे। त्यामुळे हा प्रसाद आपण नवीन वर्षानिमित्त देतो आणि हा आयुर्वेदिक प्रसाद आहे। याच्यामध्ये रक्त शुद्धीकरण होऊ शकतं आणि इम्युनिटी बूस्ट सुद्धा होते। जेवणाच्या ताटात सगळे पदार्थ, सगळ्या भाज्या, चपात्या असले तरी आपल्याला असं वाटतं की काहीतरी असं आंबट गोड सगळं चव मिक्स असलेलं काहीतरी तोंडी लावायला पाहिजे। त्यावेळेस तुम्ही गोडाची डाळ नक्की बनवू शकता। तर गोडाची डाळ बनवण्यासाठी सगळ्यात आधी काय करायचं तर 1 कप चणा डाळ नीट धुवून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये आपण कुकरमध्ये ती टाकणार आहोत। त्यामध्ये पाणी टाकून हळद टाकून ती उकडून घ्यायची आहे। साधारणतः 2-3 शिट्ट्यांमध्ये ही डाळ नीट व्यवस्थित शिजली जाते। आपल्याला एकदम लगदा होईल असं ह्याला शिजवायचं नाहीये भातासारखं। किंचित मऊसरी डाळ शिजली गेली पाहिजे। तुम्ही बघू शकता डाळ व्यवस्थित शिजली आहे। मी इथे कुकरच्या 2 शिट्ट्या घेतल्या होत्या। आता आपण एक कढई घेणार आहोत। त्यामध्ये तूप टाकणार आहोत आणि तूप नीट व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी टाकणार आहोत आणि मोहरी तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकणार आहोत। जिरे मस्तपैकी फुलल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकणार आहोत। कढीपत्त्यानंतर आपण त्याच्यामध्ये किंचित हिंग टाकणार आहोत। हिंगामुळे त्याला नीट चव येते, त्याची चव वाढते। आता त्यामध्ये मी 1 हिरवी मिरची बारीक चिरून टाकलेली आहे। तुम्हाला जसं तिखट करायचं त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता ह्याला आपण नीट गॅस कमी करून त्याला नीट हलवून घेणार आहोत जेणेकरून आपली फोडणी जळली नाही पाहिजे। आता हळूहळू करून आपण त्यामध्ये उकडलेली डाळ टाकणार आहोत जेणेकरून सगळी फोडणी त्या डाळीला लागली पाहिजे। आता आपण त्यामध्ये अर्धा मोठा चमचा लाल चिली पावडर टाकणार आहोत। त्यामध्ये आपण साधारणतः 2 मोठे चमचे गूळ टाकणार आहोत। गुळाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर मिठाचे प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार चवीप्रमाणे टाकू शकता। आता त्यामध्ये मी टाकलेलं आहे किसलेलं खोबरं। आता हे खोबरं टाकल्यावर तुम्ही बघू शकता आपण एक वाफ काढली होती त्याच्यामुळे नीट व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता ह्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि आपली गोडाची डाळ तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा। आणि हो, ज्या दिवशी तुम्हाला तुमची बोरिंग न आवडणारी भाजी घरी बनवलेली असते त्यावेळेस लोणच्यासारखी तुम्ही डाळ तुमच्या जेवणात घेऊ शकता आणि ही खूप पौष्टिक आहे। याच्यामुळे आपलं जेवण हे बॅलन्स होतं। याच्यामध्ये प्रोटीन आहे। महाराष्ट्रात विविध भागात सणांच्या दिवशी म्हणजे होळीसारख्या सणांच्या दिवशी ही डाळ बनवली जाते आणि याचा नीट आस्वाद घेतला जातो। तुम्ही सुद्धा ही घरी नक्की बनवा। एक्सक्यूज मी, हो तुम्हीच। तुम्हाला जर गीताच्या मनातलं जाणून घ्यायचं असेल तर आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। त्याच्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ कधीच चुकवणार नाही। आता आपण बनवणार आहोत म्हणजे सगळ्यात आवडलेली रेसिपी म्हणजे गव्हाची खीर। तर ही गव्हाची खीर गावामध्ये खूप बनवली जाते। जिथे आता वेगवेगळे मिठाई किंवा वेगवेगळे गोड पदार्थ बनवले जात नव्हते तेव्हा जुन्या काळापासून ही खीर बनवली जायची। त्यामुळे सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत तर अर्धा कप गहू नीट भिजवणार आहोत रात्रभर। रात्रीचे गहू भिजायला घालायचे आहेत आणि सकाळी आपण ते एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत जेणेकरून पाणी पूर्णतः निथळलं जाईल। पूर्ण पाणी निथळल्यानंतर आपण मिक्सरमध्ये हे बारीक करून घेणार आहोत। ह्याच्यामध्ये पूर्ण धान्य असल्यामुळे ही खीर खूप पौष्टिक आहे। त्याच्यामुळे ही खीर तुम्ही कोणत्याही सणाच्या दिवशी बनवू शकता आणि तुम्ही बघू शकता आपण हे नीटरित्या बारीक केलेलं आहे। एकदम बारीक करायचं नाहीये, जाडसर ते ठेवायचं आहे जेणेकरून खिरीमध्ये आपल्याला ते गहू लागले पाहिजेत। आता एक कढई घेणार आहोत, त्यामध्ये तूप टाकणार आहोत। तूप थोडंसं किंचित गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये गहू बारीक केलेले त्यामध्ये टाकणार आहोत। त्याला नीट आपण त्याला परतून घेणार आहोत, नीट त्याला भाजून घेणार आहोत। खूप छान सुवास येतो हे करताना।
तुम्ही कधी बनवली आहे का अशी गव्हाची खीर? ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नकात. आता त्यामध्ये मी साधारणतः 4 कप दूध टाकलेलं आहे. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार याच्यामध्ये दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर घट्टसर हवी असेल खीर तर तुम्ही 4 कप दूध टाकू शकता. पण तुम्हाला जर पातळ आवडत असेल खीर तर थोडं अजून जास्त दूध तुम्हाला त्यामध्ये टाकावं लागेल. कारण मी बनवल्यावर एक घट्टसर अशी क्रीमी खीर झाली होती. आता मी केशर दूध बनवण्यासाठी थोड्याशा किंचित दुधामध्ये केशर टाकलं होतं. आता आपण त्याच्यामध्ये 3-4 चमचे गूळ टाकणार आहोत. इथे मी साखरेचा वापर केलेला नाही. याच्यामध्ये मी इलायची पावडर टाकलेला आहे आणि तुम्हाला जर इलायची पावडर आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता. आता त्यामध्ये मी अजून केशर दूध टाकलेलं आहे, काजू टाकलेले आहेत आणि मनुके टाकलेले आहेत. तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. आता तुम्ही बघू शकता ही खीर हळूहळू शिजायला लागलेली आहे. आपण त्याला सतत हलवायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या म्हणजे लम्स राहणार नाहीत. आणि तुम्ही बघू शकता आपली क्रीमी किती चविष्ट आणि त्याचबरोबर पौष्टिक असणारी गव्हाची खीर तयार आहे. सणाच्या दिवशी ज्या वेळेस तुम्हाला प्रश्न पडेल की आता काय गोड पदार्थ बनवायचा, त्याच खीर खाऊन कंटाळा आला असेल तर कधीतरी ही पारंपरिक महाराष्ट्रीयन असणारी गव्हाची खीर नक्की बनवा. आणि आता बघूयात माझ्या आजोबांना हे कसं वाटलंय ते. अरे वा, खीर गव्हाची, अरे वा, छान आहे. हां, चांगली बनवली आहे. थँक्यू. गोड आहे. आवडली ना तुम्हाला? हा, खूप चांगली आहे. टाकलं त्याच्यात गूळ. गूळ टाकलं वय, बरं बरं, चांगली आहे. आणि हे काय? ही गोड डाळ आहे ती तुम्ही भाकरी सोबत खाऊ शकता किंवा चमच्याने पण खा, कसं नाही. ही गोड डाळ सुद्धा चांगली आहे, भाकरीबरोबर सुद्धा चांगली लागते. काय चांगली आहे, छान आहे. हां, काय मग मंडळी, तुम्हाला हे 3 पदार्थांची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. आणि हो, ज्यांना असे पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ खायला आवडतात ना त्यांना ही रेसिपी नक्की शेअर करा. आणि अशाच नवनवीन मराठी कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल तर गीताच्या मनातला आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा परत भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.